जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकची आपली जी सिरीज सुरू झालेली आहे, फ्री सिरीज सुरू झालेली आहे, तर त्या पुणे अकॅडमीवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आज आपल्याला नेक्स्ट शिफ्ट पाहायची, 7 तारखेची शिफ्ट पाहायची. त्यातली शिफ्ट नंबर 1 आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ वनरक्षकला खूप फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या वेगवेगळ्या एक्झाम मध्ये जसं की कॉन्स्टेबल, एक्साइज कॉन्स्टेबल असू द्या किंवा इतर सरळ सेवा असू द्या, या सर्व एक्झाम साठी हे व्हिडिओ खूप तुम्हाला युजफुल ठरणार येतं. त्यामुळं कुणी हा व्हिडिओ स्किप करायचा नाही, संपूर्ण पाहायचा आहे. इंग्लिशची ज्याला भीती वाटते त्याच्या मनातील 100% इंग्लिशची भीती गायब झालेली असणार आहे. सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे, लाईक करायचा आणि शेअर करायचा आहे. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्हाला पाहायचा आहे. इंग्लिश काही समजत नसेल तर टेन्शन घ्यायचं नाहीये, फक्त व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिलं तर ऑटोमॅटिक तुम्हाला 2-3 व्हिडिओ पाहिल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट निर्माण होईल. घाबरायचं नाहीये, लक्षात ठेवायचं. भरपूर मुलांना, ग्रामीण भागातील मुलांना किंवा पोलीस भरती करणाऱ्या मुलांना इंग्लिशची भीती वाटते. तर का तर मराठीत अर्थ कळत नाही. तर मराठीत अर्थ न घेता आपण या ठिकाणी इंग्लिश काय करतोय, पाहतोय फक्त ट्रिकच्या माध्यमातून. चला आता आपण स्टार्ट करूया. ओके, हा जो पेपर आहे हा 7/8/2023 रोजी जो झालेला वनरक्षकचा पेपर शिफ्ट 1 या ठिकाणी आपण काय करतोय, पाहतोय. आता पहा, याच्यामध्ये पहिला प्रश्न काय दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न दिलेला असतो त्यावेळेस एक लक्षात ठेवायचंय की हा प्रश्न कशावरती दिलाय, न वाचण्याच्या अगोदर कशावरती हेच मला समजायला पाहिजे. इथं तुम्हाला CADB, ABCD असे काही ऑप्शन्स दिलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ हा प्रश्न तुम्हाला जो विचारलेला आहे हा पॅराजंबल वरती विचारलेला आहे. आणि पॅराजंबल मध्ये विचारत असताना माझ्या ट्रिक्स फक्त व्यवस्थित काय करायच्यात, फॉलो करायच्यात. तर ट्रिक्स काय फॉलो करायच्यात, याच्यामध्ये पहा, वाक्याची सुरुवात किंवा इंट्रोडक्टरी भाग जो असतो तो कुठं घ्यायचा आहे, सुरुवातीला घ्यायचा आहे. ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे असा भाग कुठे घ्यायचा आहे, सुरुवातीला घ्यायचा आहे. ज्यावेळेस मी हे पाहतो, इथं स्टार्ट इट आहे, इथं द इनिशिएटिव्ह आहे, इथं दिलेलं आहे कोइन्साइडिंग दिलेलं आहे आणि द पब्लिशिंग दिलेलं आहे. ओके, असं दिलेलं आहे. आणि इथं मी जर पाहिलं तर इथं डेट वगैरे दिलेली आहे, एप्रिल 23 अशी काहीतरी डेट दिलेली आहे. आणि कधीही लक्षात ठेवायचं, कुठलाही भाग असतो तर त्याच्यामध्ये सुरुवातीला काहीतरी डेट वगैरे दिलेले असतात. तो भाग सुरुवाती इंट्रोडक्टरी भाग मध्ये असतो. त्यामुळे आपल्याला सी हा या ठिकाणी काय करायचं, पर्याय सिलेक्ट करायचा आहे, ऑप्शन नंबर सी. किंवा ट्रिकच्या माध्यमातूनही सांगतो तुम्हाला, यामध्ये समजा तुमच्याकडे प्रश्न वेळ कमी आहे आणि वेळ कमी असताना तुम्हाला उत्तर मारायचंय, तर कोणतं उत्तर मारायचंय पहा. यामध्ये ऑप्शन सी आहे, यामध्ये ऑप्शन ए आहे, यामध्ये ऑप्शन बी आहे, यामध्ये ऑप्शन सी आहे. तर 100% तुमचं उत्तर आहे ह्या दोघांमध्येच येण्याचे चान्सेस आहेत. एक तर उत्तर तुमचं 1 नंबर येऊ शकतं किंवा एक तर उत्तर किती येऊ शकतं, 4 नंबर येऊ शकतं. का? कारण या ठिकाणी दोघांचा इनिशिएटिव्ह कशाने झालेला आहे, 3-4 सीने झालेला आहे. कशाने झालेला आहे, सीने. ही ट्रिक्स लक्षात ठेवायची. अशा आपण भरपूर साऱ्या ट्रिक्स आपल्या ऑनलाईनच्या लेक्चरमध्ये किंवा ऑफलाईनच्या लेक्चरमध्ये देत असतो. ऑनलाईनचा आपण कोर्स लवकरच लॉन्च करतोय, अजून कोर्सवरती काम चालू आहे. आणि ऑफलाईनच्या लेक्चरमध्ये भरपूर साऱ्या अशा ट्रिक देतो, म्हणजे कुठलाही अर्थ न पाहता तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न काय होतोय, सॉल्व्ह होत आहे. ओके, आता पहा, याचा अर्थ वाक्याचा स्टार्ट सीने झालेला आहे, सी. ओके, याच्यानंतर आपण काय करायचे, सी नंतर काय वाक्य दिलेले पहा. इथं दिलेले आहे, इट वॉज स्पेशली क्युरेटेड, आणि दिलेले काय, क्युरेटेड फॉर रीडर्स टू इन्स्पायर देम टू पिक अप फिक्शन अँड कल्टिवेट देअर लव्ह फॉर द जेनरी. आणि दुसरा दिलेला आहे, द इनिशिएटिव्ह इन्क्लूड्स. ओके, आता इथं जर पाहिलं तर कोणता काळ आलेला आहे मला सांगा. इथं पाहिलं तर कुठला काळ आहे, पास्ट टेन्स आहे. कधीही कृती अगोदर पास्ट टेन्स मध्ये होत असते, लक्षात ठेवायची. नंतर प्रेझेंट मध्ये, आणि नंतर कशामध्ये होत असते, फ्युचर मध्ये होतंय. याच्यामध्ये इनिशिएटिव्ह ओके इन्क्लूड्स आलेला आहे, आणि इथं कोणाला ऑज आलेला आहे. इन्क्लूड्स तुमचं काय आहे लक्षात ठेवा, V5 आहे. आणि V5 म्हणजे क्रियापदाचं किती रूप असतं, 5वं रूप. हे वर्तमान काळामध्ये असतं. तर तुम्हाला सी नंतर कोणता पर्याय सिलेक्ट करायचा, ए वाला पर्याय सिलेक्ट करायचा आहे. तर दोन्हीकडे सी नंतर ए आहे, सी नंतर काय आहे, ए आहे. ओके, समजते सर्वांना, ठीक आहे. आणि त्यानंतर लक्षात ठेवायचं, जे डायरेक्ट वालं वाक्य असतं, डायरेक्ट वाले वाक्य शक्यतो हे सहसा शेवटी असतं. डायरेक्ट वालं वाक्य आलं, इनडायरेक्ट वालं वाक्य आलं तर पहिलं डायरेक्टचं घ्यायचंय, नंतर इनडायरेक्ट घ्यायचंय. डायरेक्ट इनडायरेक्ट असं वाक्य असेल तर शक्यतो याच्यामध्ये फक्त एकच वाक्य तुम्हाला डायरेक्टचं दिसतंय, ते शेवटी ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. मग या ठिकाणी जे उत्तर आपल्याला जे भेटणार आहे, तर हे वाक्य तुमचं किती नंबरला भेटणार आहे, शेवटी भेटणार आहे. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोव्हर्ब विचारलेलं आहे. बर्ड्स ऑफ द फिदर फ्लॉक टुगेदर. आता मला सांगा, टुगेदर कसे, फ्रेंड टुगेदर जात आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये काय असणार आहे, फ्रेंडशिप असणार आहे. त्यांच्यामध्ये काय असणार आहे, फ्रेंडशिप असणार आहे. आता फ्रेंड्स किंवा फ्रेंडशिप असा शब्द कुठे लक्षात ठेवा, पीपल विथ सिमिलर इंटरेस्ट बिकम फ्रेंड्स. ओके, ज्याला सारख्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो असे व्यक्ती एकमेकांचे काय होत असतात, मित्र होत असतात. आणि ते त्यामुळे ते एकत्र राहत असतात.
मग इथं जरी उडणारे जे काही पक्षी आहेत, फ्लॉक जे आहेत त्याला थवा म्हणतो, त्याच्यामधील जे पक्षी असतील ते एकमेकांचे काय असतील, मित्र असतील. मग यामुळे उत्तर जे आहे ऑप्शन नंबर किती येईल, ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट हॅज अ स्पेलिंग एरर. प्रश्न विचारलेले स्पेलिंग एरर वरती. स्पेलिंग एरर वरती 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. स्पेलिंग एरर ज्यावेळेस विचारते त्यावेळेस मी काय करणार, मी वाक्य वाचणार नाही, मी ऑप्शन वाचणार. ऑप्शन वाचल्यानंतर इथे ऍग्रिकल्चरचं स्पेलिंग दिलेलं आहे. ऍग्रिकल्चरचं स्पेलिंग ज्यावेळेस मी वाचतो त्यावेळेस करेक्ट मला वाटतंय स्पॅरोज. स्पॅरोजचं स्पेलिंग बरोबर आहे. फील्डचं स्पेलिंग सुद्धा काय या ठिकाणी बरोबर आहे, पण फ्लटरिंगचं स्पेलिंग या ठिकाणी चुकलेलं आहे. फ्लटरिंगचं स्पेलिंग आहे FLUTTE असतं. इथं काय दिलेलं आहे, फक्त सिंगल दिलेलं आहे, FLUT दिलंय, तर काय पाहिजे TE RING. फ्लटरिंग लक्षात ठेवा, हे स्पेलिंग आहे कशाचं, फ्लटरिंगचं. मग मला सांगा तुम्हाला कुठला शब्द विचारलेला आहे, एरर. एरर म्हणजे ज्याच्यामध्ये चूक आहे अशी स्पेलिंग तुम्हाला निवडायची. या ठिकाणी तुमचा पर्याय क्रमांक 4 असणार आहे. पर्याय क्रमांक किती असणार आहे, 4 असणार आहे. जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, कुणीही स्किप करायचं नाही, पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने व्हिडिओ पाहायचा आहे आणि इंग्लिशची तुमची भीती पूर्णतः घालवायची आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. आता याच्यामध्ये जर पाहिलं इथं ए अँड द चे असे ऑप्शन दिसत आहेत, म्हणजे याचा अर्थ हा जो प्रश्न विचारलाय हा तुम्हाला आर्टिकल वरती विचारलेला आहे. साधं सिंपल. मला सांगा इथं मिरर आहे, मिरर म जे आहे, मिरर मधला म जो आहे तो मराठीतला स्वर आहे का व्यंजन आहे, तर मराठीतलं व्यंजन आहे. आणि मराठीतल्या व्यंजनाने किंवा ज्या शब्दाचा उच्चार मराठीतल्या व्यंजनासारखा होतो तिथं तुम्हाला अ वापरायचा आहे. म्हणजे काही झालं तर या ठिकाणी ऑप्शन कुठला येणार आहे, अ येणार आहे. त्यामुळे हा ऑप्शन तुमचा काय झाला, कट झालेला आहे. त्यानंतर इथं बाउल, इथं काय दिलंय, ब दिलंय. ब ही या ठिकाणी काय आहे लक्षात ठेवायचंय, मराठीतला व्यंजन आहे. आणि मराठीतला व्यंजन असेल तर परत या ठिकाणी कोण येणार आहे, अ येणार आहे. म्हणजे सेकंड जागेवरती सुद्धा आपल्याला कोण पाहिजे, ए पाहिजे. म्हणजे हा एक भेटला. ओके, हा एक. ओके, 2 ऑप्शन पैकी एक उत्तर असणार आहे. आणि इथं बघा टॉर्च काय दिलेलं आहे, टॉर्च. टॉर्च दिलेले आहे. ट हे मराठीतलं काय व्यंजन आहे. ट हे सुद्धा मराठीतलं काय व्यंजन आहे. म्हणजे याचा अर्थ इथं सुद्धा आपल्याला काय भरायचंय, आर्टिकल ए चा वापर करायचा आहे. मग तिन्ही जागेवरती ए ए ए असं ऑप्शन किती, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे. पहा इतकं साधा आणि सिंपल आहे, गडबड करायची नाहीये. सर्वच्या सर्व प्रश्न व्यवस्थित तुम्हाला सॉल्व्ह होणार आहेत. व्यवस्थित व्हिडिओ सगळे पाहायचेत. वनरक्षकची तयारी करताय, एक्साइज दारूबंदीची तयारी करताय तर हे लेक्चर्स पाहायचेत आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करायचे आहेत. लक्षात ठेवा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. या ठिकाणी 5वा प्रश्न आहे. 5व्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, इडियम विचारली अंडर द वेदर. अंडर द वेदर म्हणजे लक्षात ठेवायचं त्याला आजारी असल्यासारखं फील होतं. सिक लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचंय, वेदर बदललं की तो काय होतोय, आजारी पडतोय. आजारी म्हणजे काय, सिक. मग सिक कुठं शब्द दिलेला आहे पहा, यामध्ये सिक आहे का नाही, कट करा. यामध्ये सिक आहे का नाही, कट करा. यामध्ये सिक आहे का नाही, कट करा. यामध्ये सिक आहे का आहे. टू फील सिक, आजारी असल्यासारखं वाटणं, याला म्हणायचं अंडर द वेदर. किंवा नसेल लक्षात राहत लक्षात ठेवा, वेदर ज्यावेळेस बदलतं त्यावेळेस तुम्ही आजारी पडतात असं लक्षात ठेवायचंय आणि त्यावरून हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथं पहा, हा जो प्रश्न पाहिला तर कसा सेकंदात कसा सॉल्व्ह करायचा, कुठलाही अर्थ नाही घेता. परत एकदा पहा सगळ्यांनी, मगाशी पण आपण सॉल्व्ह केला तशाच पद्धतीचा प्रश्न आहे. हा कशावरती प्रश्न आहे, पॅराजंबल वरती. कशावरून कळालं, याचे ऑप्शन ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस मला समजतंय की याच्यामध्ये पॅराजंबल वरती विचारलेत आणि 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. स्टार्ट सगळीकडे ए ने झालेला आहे. इथं ए आहे, इथंही ए आहे, इथंही ए आणि इथंही ए. याचा अर्थ असा आहे की वाक्याची सुरुवात ए ने होणार आहे. वाक्याची सुरुवात ए ने म्हटल्यानंतर या ठिकाणी डेनी आले, आले काय आले लक्षात ठेवा, डॅनी. ओके, आता इथं जर पाहिलं आपण याच्यामध्ये वाक्य ए नंतर कोण येईल असं जर विचार ज्यावेळेस करतो त्यावेळेस मी काय विचार करणार आहे बघा, इथं डॅनीज फादर दिलेलं आहे. डॅनीज फादर टोल्ड मिस्टर हॅझल. आणि इकडे जर खालच्या साईडला जर बघितलं तर काय इथं दिलेलं आहे, देन वन्स डे अ रिच मॅन नेम्ड विक्टर हॅझल. ओके, आता विक्टर हॅझल हे पूर्ण नाव आहे. मग पूर्ण नाव अगोदर घ्यायचं असतं आणि नंतरचं दुसरं नाव नंतर घ्यायचं असतं. म्हणजे याचा अर्थ विक्टर हॅझल, हा हॅझलचा अर्थ काय झाला, हा विक्टर हॅझल झाला. कालही आपण अशा पद्धतीचा एक प्रश्न पाहिलेला होता. सचिन तेंडुलकर म्हणलं होतं. सचिन तेंडुलकर सुरुवातीला घ्यायचं, नंतर तेंडुलकर जरी घेतलं तरी चालतं. म्हणजे याचा अर्थ ए नंतर तुमचं कोण पाहिजे लक्षात ठेवा, ए नंतर तुमच्या ऑप्शन मध्ये बी असायला पाहिजे. ए नंतर कोण असायला पाहिजे लक्षात ठेवा, बी हा तुमचा ऑप्शन असायला पाहिजे. ए नंतर बी. ए नंतर बी कुठे चेक करा, सॉरी ए नंतर सी, बी नाही, कारण हे वाक्य जे आहे सीचं वाक्य. ए नंतर सी, इथे ए नंतर सी आलंय का, यस आलेलं. ए नंतर सी आहे का नाही, कट करा. ए नंतर सी आलंय का, यस आलेलं आहे. ए नंतर सी आलेलं आहे का नाही, कट करा. समजतंय सर्वांना. त्यानंतर आता इथं पहा, इथं टोल्ड आलेलं आहे. हे डायरेक्ट वाक्य का इनडायरेक्ट वाक्य, इनडायरेक्ट वाक्य. कोणतं वाक्य, इनडायरेक्ट. आता भरपूर मुलांना डायरेक्ट वाक्य इनडायरेक्ट वाक्य समजत नसतील. ओके, त्यांनी टेन्शन घ्यायचं नाहीये. आपण रेग्युलर बॅच मध्ये ते पूर्ण प्रॉपर शिकवणार आहेत.
पूर्ण प्रॉपर घेणार आहेत इंग्लिश ग्रामर, त्या आधारावरती तुम्हाला हे लगेच सुटणार आहे. हे इनडायरेक्ट वाक्य आहे. कशाचं वाक्य? इनडायरेक्ट वाक्य आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं इथं सेड आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलंय, हे डायरेक्ट वाक्य. हे कशाचं वाक्य? डायरेक्ट वाक्य. मग ज्यावेळेस डायरेक्ट वाक्य आणि इनडायरेक्ट वाक्य असतं त्यावेळेस तुम्हाला पहिला प्रेफरन्स हा डायरेक्टला द्यायचा असतो. म्हणजे त्याचा अर्थ बीच्या अगोदर कोण पाहिजे? डी पाहिजे. बीच्या अगोदर डी असं ऑप्शन कुठे बघा. बीच्या अगोदर डी इथं आहे का? येस आहे. पण इथं बीच्या अगोदर डी आहे का? नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर बीच्या अगोदर डी आहे का? नाहीये. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर किती येईल? ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट उत्तर आलं. समजलं का सगळ्यांना? परत एकदा पहा, सगळ्या ऑप्शनची सुरुवात कशाने झालेली होती? एनी झालेली होती. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बी मध्ये हॅझल घेतलंय, सी मध्ये विक्टर हॅझल घेतलेलं आहे. मग आता आपल्याला सिलेक्ट करताना बी अगोदर येईल का सी अगोदर येईल? तर सी अगोदर येईल का? कारण इथं पूर्ण नाव आलेलं आहे. त्यानंतर त्यामुळं ए नंतर कोण यायला पाहिजे? सी. ए नंतर सी असणारा पर्याय फक्त आपल्याला 2च भेटले. ए नंतर सी असणारे पर्याय किती भेटले आपल्याला? हे तर ऑलरेडी कट झालेले आहेत. हे ऑलरेडी काय झालेत? कट झालेत. हा एक भेटला आणि हा एक भेटला. आणि त्यानंतर 2 वाक्य राहिले. कुठले वाक्य राहिले? लक्षात ठेवा, बी आणि कुठला राहिला होता? डी वालं वाक्य राहिलं होतं. इथं टोल्ड वालं वाक्य जे असतं ते इनडायरेक्ट असतं. आणि या ठिकाणी इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि इथं सेट दिलेलं आहे. हे कशाचं वाक्य? डायरेक्ट वाक्य. ज्यावेळेस डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे 2 वाक्य येतात त्यावेळेस डायरेक्ट वाक्य अगोदर घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी डी अगोदर येईल, नंतर कोण येईल? बी. मग डीबी असं कुठे चेक करा. डीबी इथं आहे का? आहे. इथं डीबी आहे का? नाही. म्हणजे हाही ऑप्शन काय झाला? या ठिकाणी कट झाला. त्यामुळे उत्तर किती आलं? ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट उत्तर आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण प्रॉपर इंग्लिश करायची अशा विद्यार्थ्यांनी प्रॉपर इथं लक्ष द्यायचं. लेक्चरमध्ये व्यवस्थित बेसिक पण तुम्हाला आलं पाहिजे. लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. कुठला शब्द दिलेला आहे पहा इथं. सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. ऍडमोनिश दिलेला आहे. काय दिलेला आहे? ऍडमोनिश. ऍडमोनिश करणे म्हणजे एखाद्याला चितावणी देणे. ऍडमोनिश करणे म्हणजे काय? चितावणी देणे. आणि त्याचा जो सिमिलर वर्ड जो आहे, समानार्थी शब्द जो आहे तो कुठला आहे? रेप्रिमांड. कुठला? लक्षात ठेवायचे? रेप्रिमांड. ओके, यानंतर इथं पहा, इथं ऍडमिट म्हणजे काय? एखादी गोष्ट मान्य करणे. रेप्रिमांड म्हणजे काय? चेतावणी देणे. प्रेज म्हणजे काय? प्रशंसा करणे. आणि फ्लॅटर म्हणजे काय? एखाद्याची खुशामत करणे. ठीक आहे. तर हेही शब्द, बाकीचेही शब्द काय करायचे? तुम्ही व्यवस्थित पाहून जायचे आहेत. त्यानंतर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे फिल इन द ब्लँक्स. आता हे ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस काही लोकांना थोडंसं जड जाईल. काही टेन्शन घ्यायचं नाही. इथं वाक्याचा स्टार्ट डी नी झालेला आहे आणि या ठिकाणी वाक्याचा स्टार्ट ए नी झालेला आहे. मग आपल्याला एवढं तर माहित आहे, ए असेल तर वाक्यामध्ये कोण येतो? ऍन येतो. ए असेल तर वाक्यामध्ये कोण येतो? ऍडमिरल आहे ना. ऍडमिरल मराठीतला स्वर आहे का व्यंजन आहे? तर मराठीतला स्वर आहे. आणि मराठीतला स्वरासारखा उच्चार होतो त्यावेळेस आपल्याला ऍन घ्यायचं असतं. काय घ्यायचं असतं? ऍन. मग मी काय करणार? मी काहीच डोकं लावणार नाही. मी पाहिलं बी नाही. मी फक्त सेकंड वरती पाहून उत्तर सॉल्व्ह करतोय. सेकंड जागेवरती ऍन कुठे चेक करा. या ठिकाणी ऍन आहे का? नाही. कट करा. या ठिकाणी ऍन आहे का? आहे. या ठिकाणी ऍन आहे का? नाही. कट करा. या ठिकाणी ऍन आहे का? नाही. कट करा. भेटलं उत्तर. किती नंबरचं उत्तर? 2 नंबरचं उत्तर. मला सांगा, मी पाहिले का 1 नंबरचं काही पाहिलंय का? नाही. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. तुमच्या मनात तुमचं बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील ना तर कुठलाही इंग्लिशचा प्रश्न तुमचा एकदम प्रॉपर येणार. कन्सेप्ट क्लिअरिटी खूप महत्वाची. कन्सेप्ट क्लिअरिटी खूप महत्वाची. जर कन्सेप्ट आली तर तुम्हाला ऑटोमॅटिक काही पण इंग्लिश, जसं तुम्ही मॅथ्स मध्ये ट्रिक्स असतात तशा पद्धतीच्या ट्रिक्स तुम्ही इथं काय करू शकतात? अवलंब करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ऍज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाइन सेगमेंट. कोणता सेगमेंट दिलेला आहे? एव्हरीवन फील्स यंग इन माय ग्रँडफादर्स कंपनी. ओके, सगळ्यांना काय होतं? काय होतं? यंग असल्याचं फील होतंय. मग त्याला फील यंग याला म्हणायचं रिज्युनेट. रिज्युनेट लक्षात ठेवायचं. काय म्हणायचंय? रिज्युनेट. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. त्यानंतर सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कॅन बी यूज ऍज वन वर्ड सबस्टिट्यूशन. परत एकदा वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेलं आहे. इन अवर गार्डन वी हॅव अ लॉट ऑफ ट्रीज हुज लिव्स फॉल इन ऑटम. असं विचारलेलं आहे. जे झाडाचे पानं पडतात त्याला काय म्हणतो आपण? पानझडी वने म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला? पानझडी वने. पानझडी वने जे असतात त्या वनांना काय म्हणायचंय? डिसिडियस ट्री. काय म्हणायचं? लक्षात ठेवायचंय. डिसिडियस ट्री. वर्षातून एकदा तरी वसंत ऋतूमध्ये काय होतात? पानांची गळती होते. त्याला आपण काय? पानझडी वनस्पती असं म्हणतात. त्याला म्हणतात डिसिडियस ट्री. काय म्हणतात? डिसिडियस ट्री. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. कुठला विचारलेला आहे? स्क्वॅलिड. कुठला विचारलेला आहे? स्क्वॅलिड. स्क्वॅलिड म्हणजे घाणेरडा, डर्टी. मग त्याच्या अपोजिट कुठला असेल? प्युअर असेल किंवा चांगला असेल. ओके, घाणेरडा किंवा ज्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे असा. नकली म्हणू शकता तुम्ही. त्याच्या विरोधात आहे प्युअर. लक्षात ठेवायचंय. याचा ऑप्शन जे आहे उत्तर किती? ऑप्शन नंबर 1. तर प्युअर म्हणजे शुद्ध, घाणेरडा. त्यानंतर डिग्नी म्हणजे निस्तेज आणि ग्रिमी म्हणजे काय? एखादा व्यक्ती काय असणे? चिंताग्रस्त असणे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, इथं काय? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. मी इथं ज्यावेळेस फिल इन द ब्लँकचे इथं पाहतो, इथं काय दिलेलं आहे? डॅश डॅश द ग्लोब.
आता बऱ्यापैकी आपल्याला माहित असतं किंवा आपण क्लासमध्ये सुद्धा ऑफलाईन मध्ये भरपूर ठिकाणी घेतलेले आहेत असे लेक्चर्स की याच्यामध्ये आपण काय करतो, ज्यावेळेस ग्लोब वगैरे येतो तर त्यावेळेस आपण अक्रॉस घेत असतो. अक्रॉस दी ग्लोब कोणाचं लक्षात ठेवायचं, अक्रॉस दी ग्लोब हे फिक्स आहे. म्हणजे याचा अर्थ पहिल्या जागेवरती अक्रॉस येणार आहे. कोण येणार आहे, अक्रॉस. मग अक्रॉस वाला ऑप्शन कुठे चेक करा, या ठिकाणी अक्रॉस आहे का, येस आहे. या ठिकाणी आहे का नाही, कट करा. या ठिकाणी आहे का नाही, कट करा. या ठिकाणी आहे का नाही, कट करा. ओके, तर काय येतं लक्षात ठेवा, अक्रॉस पहिल्या जागेवरती अक्रॉस दी ग्लोब टू लेक्चर इन जर्मनी, द US, जापान आणि फ्रान्स. मग या ठिकाणी सेकंड नंबरला काय येईल, इन येईल. ठीक आहे, अक्रॉस वरून लगेच कळतंय आपल्याला अक्रॉस दी ग्लोब असतं. काय असतं, अक्रॉस दी ग्लोब. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं फिक्स प्रिपोजिशन. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. याच्यामध्ये दिलंय अम्मा विल नेव्हर अलो अस. आता अलो आणि अस आलेलं आहे. अलो आणि अस, अस हे जे आहे तुमचं काय लक्षात ठेवायचं, ऑब्जेक्ट आहे. हे काय ऑब्जेक्ट आहे. अलो अस, अलो नंतर जो ऑब्जेक्ट आला तर तुम्हाला काय युज करायचा असतो, इन्फिनिटिव्ह फॉर्म युज करायचा असतो. इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजेच क्रियापदाचं किती रूप वापरायचंय, पहिलं रूप वापरायचं आहे. कुठलं वापरायचं असं लक्षात ठेवायचंय, क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचंय. पहिलं रूप आहे का ING, नाही, हे V4 आहे, कट करा. हे V2 आहे, कट करा. हे V4 आहे, कट करा. या ठिकाणी तिन्ही ऑप्शन गेले. गो हे काय क्रियापदाचं पहिलं रूप आहे का, आहे. त्यामुळे उत्तर किती आलं, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. का, कारण लक्षात ठेवायचं अलो अस झाला तर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय. काय घ्यायचंय, क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. एकदम साधा आणि सिंपल आहे. त्यानंतर रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट हॅज अ स्पेलिंग एरर. कशावरती विचारलाय, स्पेलिंग एरर. जसं मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, स्पेलिंग एरर करत असताना तुमचा वेळ वाचवायचा आहे आणि वेळ जर वाचवायचा असेल तर तुम्हाला ऑप्शन मध्ये डायरेक्ट जायचंय. पहिला दिलेला आहे अनाउन्स, अनाउन्सचं स्पेलिंग बरोबर आहे का, बरोबर आहे. दुसरं दिलंय सँक्च्युरी, सँक्च्युरीचं स्पेलिंग नीट पहा. सँक्च्युरीचं स्पेलिंग SANCTUARY असतं. ए या ठिकाणी गाळलेला आहे, ए या ठिकाणी गाळलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी ए ही 2 नंबरची स्पेलिंग काय चुकीची आहे. त्याच्या ऑस्पिशियस बरोबर आहे का, ऑस्पिशियस AUSPICIOUS बरोबर आहे. आणि डिसिजन ए पण काय बरोबर आहे. तुम्हाला चुकीचं ओळखायला लावलंय तर चुकीचा जो शब्द आहे तो आहे सँक्च्युरी. कुठला लक्षात ठेवायचे, सँक्च्युरी. साधा सिंपल आहे, याच्यामध्ये काय अवघड नाहीये. आपण रेग्युलर ऑफलाईन लेक्चर मध्ये असताना आपण एक 200 स्पेलिंग केलेले आहेत, तर त्या स्पेलिंग मधूनच प्रश्न येतात. तर तसंच ऑनलाईनला सुद्धा आपण एक तुमच्याकडे 200 स्पेलिंगचा आपण काय करणार आहेत, घेणार आहेत. त्याच्यातल्या स्पेलिंग तुम्हाला काय करतील, परीक्षेला विचारल्या जातील. नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स जे सांगितलंय तिथं तुम्हाला काय करायचं, एक अप्रोप्रिएट ऑप्शन भरायचं आहे. आता इथे एक काय केलेलं आहे, आता मी सांगतो, इथं ऑफ आलेलं आहे. सेकंड जागेवरती ऑफ. ट्रिक्स बघा कशी आहे, सेकंड जागेवरती ऑफ. मग आता इन्स्टेड ऑफ असतं, लक्षात ठेवा काय असतं, इन्स्टेड ऑफ. रॅदर दॅन असतं, काय असतं, रॅदर दॅन. म्हणजे हा ऑप्शन काय झाला, संपला. अल्टरनेटिव्हली हा पण ऑप्शन संपला, पॉझिटिव्हली संपला. ठीक आहे, तर मग डायरेक्ट आपल्या इन्स्टेड पुढे शब्द बघा एकच ठिकाणी, तर पुढे ऑप्शन नंबर आहेत एक लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय येईल, लक्षात ठेवा दॅट, आणि या ठिकाणी काय येईल, इन्स्टेड येईल. पहा किती प्रिपोजिशन वरती हा काय, फिक्स प्रिपोजिशन वरती काय हा प्रश्न होता. प्रिपोजिशन वरती 2-2 प्रश्न त्यांनी काय केले आहेत, विचारलेले आहे. ओके, समजते सर्वांना, किती सेकंदात सुटलाय. ओके, तर हे तुमचे 7 तारखेला जी एक्झाम झालेली त्याची शिफ्ट आपण या ठिकाणी पाहिलेली. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. इंग्लिशची पूर्णतः भीती घालवायची असेल तर लेक्चर सगळे आपले पहा. पहिले लेक्चर पहिल्या शिफ्ट पासून तर आतापर्यंत शिफ्ट पर्यंत सर्व लेक्चर पहा. ज्या विद्यार्थ्यांना खरंच वनरक्षक व्हायचंय, खरंच दारूबंदीमध्ये जायचंय, खरंच काहीतरी करायचंय, सरळ सेवेमध्ये काहीतरी पोस्ट काढायची, अशा विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपली प्लेलिस्ट जी आहे, आपली जे लेक्चर आहेत ते लेक्चर, संपूर्ण लेक्चर काय करायचे तुम्ही पाहायचे आहेत. लवकरच आपण मराठीचे सुद्धा लेक्चर आपण काय करतोय, सुरू करतोय. ज्यांना मराठीची भीती वाटते त्यांची सुद्धा मराठीचे खूप मोठे तज्ञ आहेत सर शिकवणारे, ते तुम्हाला उद्यापासून मराठीचं सुद्धा काय करतील, लेक्चर टाकले जातील. त्याचबरोबर इतर बाकीचे विषयांचे सुद्धा लेक्चर आपले काय होतील, कॅरी होतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचं आणि कमेंट करायची. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी थांबू आपण, उद्या भेटूया ठीक 6 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.